माझ्या कथेचं नाव आहे आधारस्तंभ. जसे आमचे इथे सगळे आधारस्तंभ आहेत तसंच माझ्या कथेमध्ये मीरा नावाची मुलगी असते आणि ती बालवाडी संपली आणि ती पहिलीला प्रवेश घेते आणि तिच्या आईने एक सुस्कारा टाकली की आता माझ्या मुलगीचा आवाज वरती घेऊ. आता माझी काळजी मिटली आहे कारण मीराची काकी त्या शाळेत शिक्षिका होत्या आणि त्यांच्याकडे पहिलीचा वर्ग होता. आता तो पहिलीचा वर्ग 7वी पर्यंत नेणार होत्या त्या. असे 2 वर्ग होते पहिलीचे आणि दुसऱ्या वर्गामध्ये पाटील बाई म्हणून होत्या. अतिशय कडक होत्या त्या. नेहमी हातात वेताची छडी असायची. मग पहिली झाली, दुसरी झाली. मग मीरा कशी करणार? आपल्या काकी आहेत म्हणून खुर्चीजवळ नुसता बसणार आणि त्या काय म्हणजे घरी अभ्यास करायचा असतोय म्हणून ती खुर्चीजवळ माझी काकी बाई आहेत म्हणून सगळ्यांना अगदी दरडावत भांडण काढत असं ती. पण आई ही एक गृहिणी असते आणि तिला वाटत असते की माझी लेक शिकावी, माझ्यासारखं तिला असं घरकाम शेतकाम करायला लागू नये म्हणून ती सगळी घरातली कामं करत होती आणि मीराच्या काकीला काहीच काम लावत नव्हती कारण तिनं मीराचा अभ्यास घ्यावा. मग दुसरी झाली. एकदा आईने काय केलं, मीराचा अभ्यास घेण्यासाठी मीराला बोलवलं तर मीराला काहीच येत नव्हतं. 1-2 येईनात, 12 खड्या येईनात, काहीच येत नाहीत. असं काय विचारलं तर तिनं सांगितलं काकी शिक्षिका असल्यामुळं दुर्लक्ष झालं होतं शाळेत आणि ती घरात अभ्यास करते म्हणून सगळी शाळेत पण तिला माझ्या काकी बाई आहेत म्हणून सगळ्यांना ती तरडावत होती. मग आईच्या लक्षात आलं की काकी काय लक्ष देणार नाहीत आणि आपण दुसऱ्या वर्गातल्या पाटील मॅडमांच्याकडं आपल्या मीराला घालावं. मीरा सारखी रडू लागली. त्या बाई फार वांड आहेत आणि मी त्यांच्याकडे काय बसणार नाही. बघ्या म्हणाली 4 दिवस जा. 3रीच्या वर्गात कुणाचं काही न ऐकता आईनं मीराला 3रीच्या वर्गामध्ये घातलं पाटील बाईंच्याकडे. मग मीरा सारखं 4 दिवस रडू लागली. मीरा रडू लागली. मग बाईंना भेटून आली. मीराची आई बाईंना भेटायला गेली. म्हणायला लागली, बाई म्हणाली मीरा माझी शिकावी अशी माझी फार इच्छा आहे. मला कामातून तिच्याकडे लक्ष द्यायला मिळत नाही आणि तुम्ही जरा तिच्याकडे विशेष लक्ष द्याल का? असं मला वाटते की तिनं भाषणात सुद्धा नंबर काढावं, ती काहीतरी करून तिनं दाखवावं आणि माझी फार इच्छा आहे. माझी तेवढी इच्छा तुम्ही पूर्ण कराल का? तर बाई म्हणाल्या मी पूर्ण लक्ष देते पण 2 वर्षामध्ये तिला काहीच आलं नाही. आता ह्या वर्षी तिचं किती होईल तेवढं मी प्रयत्न करून तिला शिकवण्याचा प्रयत्न करते. बाई अशा होत्या की जर नीट बसल्या नसल्या मुली तरी पण पाठीवर काठी पडायची. जर मोठ्या आवाजाने बोलल्या तरी पाठीवर काठी पडायची. अशा वांड होत्या बाई. चांगलं बोलायचं, खरं बाळायचं, स्वच्छता, नखं कापायला पाहिजेत, केस विंचरायला पाहिजेत, व्यवस्थित स्वच्छ कपडे घालून शाळेला यायला पाहिजे, दररोजचा अभ्यास व्हायला पाहिजे, अशा सगळ्या बाईंचे नियम असणार. त्यामुळं मुली तो वर्गच पूर्ण हुशार होता. असं करत करत 3रीच्या वर्गात एक शिवाजी महाराजांच्या जयंतीला, महात्मा गांधींच्या जयंतीला त्यांनी 4-4 ओळी बाईंनी लिहून दिल्या. बाईंनी कारण त्या मीराच्या आईची इच्छा होती की भाषणामध्ये माझी मीरा यावी. मग त्या मीराला इतकं काही जमत नव्हतं. मीरा तत्पप्प करत 1-2 वेळा स्टेजवरनं खाली आली कारण त्या गावचा नियम होता की सगळ्या गावातल्या शाळा एकत्र यायचं आणि तिथं नंबर काढायचं. मग मीराला नंबर कसा येणार? 3रीच्या वर्गात तर तिला काही जमलं नव्हतं. 4थीच्या वर्गात आता 15 ऑगस्ट आलं. मग 4थी आणि 5वीमध्ये सारखं घोकमपट्टी करून तिच्या मागं लागून आणि आई बाईंना भेटायला यायच्या. कधी कोथिंबीर आणायच्या, कधी वांगी आणायच्या, कधी दोडका आणायच्या. शेतात जे काही मिळेल ते आई घेऊन बाईंना भेटायला यायच्या. कारण त्यावेळी असं होतं की आपल्याला काय जे मिळते शेतातलं ते बाईंना म्हणजे आदरानं द्यायच्या. ते का वशिला नव्हत्या, आदरानं देत होत्या.
आणि एवढं घ्या बाई. आणि ते तसं करता करता बाईंची आणि आईची गट्टी जमली, मैत्री जमली त्यांची. आणि मग त्या विशेष लक्ष म्हणजे कसं, मीरा पण फार हुशार होती. मग तिला मार्गदर्शन चांगलं मिळत नव्हतं, पण आता चांगलं मार्गदर्शन मिळाल्यामुळं ती पुढे पुढे जात होती. मग आता 4थीच्या वर्गात पण तसं झालं. 3रा क्रमांकाला 5वीमध्ये गेली. 15 ऑगस्ट 26 जानेवारी असं करत उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. बाईंचं वय झालं होतं. बाई असं म्हणजे लवकरच रिटायर होणार होत्या. आता 6वी आणि 7वी 2 वर्ष. पण बाई इतक्या सगळ्या अभ्यासामध्ये, सगळ्या जनरल नॉलेजमध्ये मीरा हुशार फार झाली होती. आणि मीराला असं वाटत होतं की आता बाईनं सोडून कुठं जायचं नाही. इतकं बेंचवर जीव जडला होता की भाषणाला 15 ऑगस्टला ती उभी राहिली की उजव्या बाजूला खुर्चीवरती बाई बसलेल्या असायच्या. आणि त्या बाईंना बघून तिला धाडस यायचं की ती भाषण करत होती. तसंच झालं. आणि तिनं काय केलं, 6वीच्या वर्गामध्ये तिचा 2रा क्रमांक आला. आणि असं करत करत 1ला क्रमांक कसा काय येईना. बाईंनी खूप खटापट केली, पण तिला लक्षात येईना कुठं थांबायचं, कुठं उच्चार मोठ्याने बोलायचं, कुठं सगळं शिकवलं होतं. पण आता काय, शेवटी आई म्हणाल्या नंबरमध्ये काय नाही, पण माझ्या मुलगीला स्टेज डेअरिंग आलं हे फार महत्त्वाचं आहे. मग शेवटी आई बाईसारखं आजारी पडत होत्या आणि रजेवर राहत होत्या. असं एक दिवशी 15 ऑगस्ट उजाडलं 7वीचं. आणि मीरा भाषणाला उभी राहिली. त्यावेळी 4 दिवस बाई आल्या नव्हत्या, पण मीराकडून सगळी त्यांनी तयारी करून घेतली होती. स्टेजवरती मीरा चढली आणि उजव्या बाजूला खुर्चीमध्ये दुसऱ्याच बाई बसल्या होत्या. मग त्यावेळेला मीराने काय केलं, बाईंना विचारलं, दुसऱ्या बाई कुठे आहेत, माझ्या बाई कुठे आहेत. तर त्या आल्या नाहीत. आणि दूरवर तिकडे, कारण गावातले गावकरी आणि इतर शिक्षक, शाळेतले सगळे लोक जमा होत होती. बाई त्या लांब तिथं राहून बघत आहेत आणि ते ऐकत आहेत. आणि तुझी आई सुद्धा बाईंच्या जवळ थांबली आहे. मग मीराला वाटलं खरंच तसंच असणार. मग मीरानं अगदी जोशात, बाईंनी सांगितलं होतं मीराला, हे बघ नंबर नाही आला तरी चालेल, पण समोरच्याला ऐकताना डोळ्यात पाणी आलं पाहिजे, असं तुझं भाषण व्हायला पाहिजे. कारण सावित्रीबाई फुलेंचं भाषण बाईंनी लिहून दिलं होतं. अगदी जोशामध्ये मीराने भाषण केली. जवळजवळ भाषण संपोपर्यंत तिला 2-3 वेळा टाळ्या मिळाल्या. ती कुठल्या तरी एका जोशात होती. कधी एकदा बाईला जाऊन भेटेन आणि कधी एकदा सांगेन की मला असं टाळ्या मिळाल्या असं वाटत होतं तिला. आणि त्या ह्याच्यामध्ये उत्साहामध्ये तिचं भाषण खूप छान झालं. तिचं भाषण झालं आणि थोड्या वेळाने नाव पुकारलं की तिचा 1ला नंबर आला. 1ला नंबर चाळ्यांच्या कडकडाटामध्ये घेतलं. आणि ती कधी एकदा तिचे हात असे शिवशिवत होते की कधी एकदा बाईंच्या पायाला हा स्पर्श करेन, कधी एकदा माझ्या गुरुच्या पायाला स्पर्श करेन, असं तिला झालं होतं. मग ती खाली उतरली. तोपर्यंत आई एका कोपऱ्यात बघत थांबली होती. आईच्या डोळ्यात पाणी आले होते की माझी मीरा नंबरात आली. मग तिनं खाली उतरून आईजवळ गेली. म्हटली, आईच्या पायानं स्पर्श केला. म्हणाली, बाई कुठे आहेत, बाई कुठे आहेत, चल आपण बाईंच्याकडे जाऊया. आई म्हणाल्या चल चल. मग बाईंच्या घरी मीराच्या आई बाईंच्या घरी गेली. तिथे गेल्यानंतर बाई अगदी अंथरुणाला खेळल्या होत्या. आणि ते बाईंना झोपलेलं बघून मीरा जाऊन आपलं हे नंबर आलेले सेल दाखवते. बाई म्हणाल्या, तिनं काय वाक्य म्हटलं माहिती आहे का मीरानं, हे बघा बाई आपला 1ला नंबर आला. बघा माझा 1ला नंबर आला असं तिनं म्हटली नाही, कारण बाईंचं त्यात खूप मोठा वाटा होता. म्हणून म्हणायला लागली, हे बघा बाई हा आपला 1ला नंबर आला. म्हणून तिनं मग तोपर्यंत बाई अगदीच हे झाल्या होत्या. त्यानं ती कसं तरी तिनं पाठीवरती हात, बाई आईनं उचलून पाठीवरती हात ठेवलं मीराच्या. मीराला वाटू लागले कधी एकदा पाठीवरती बाईंचा हात बसते आणि बाईंच्या पायानं मी स्पर्श करते, असं झालं होतं. बाईंच्या पायाला स्पर्श केलं आणि बाईंनी मीराच्या पाठीवर हात ठेवलं. इतक्या डॉक्टर आले आणि मीरा आणि मीराच्याही बाजूला झाल्या होत्या. आणि डॉक्टरांनी सांगितलं की सगळं संपलंय. मग मीराला घेऊन आई बाहेर भरकन आली. तोपर्यंत मीरा आणि मीराच्याही बाहेर पडली आणि आत एक गोंधळ चालू झाला. म्हणजे मीराला वाटलं की माझा नंबर येण्याचं बाई वाट बघत होत्या काय कुणास ठाऊक, माझा नंबर येण्याचा बाई बघत होत्या काय कुणास ठाऊक.
अशा गुरूंना वंदन करते आणि मी तर थांबते. धन्यवाद.